भांडायला का कुठे जायचंय? झोप गप. अरे तू जरा 2 मिनिट छान सोबत चल गपचिप गेलं लवकर माशाला उचल उचल की तिकडे जंगलाकडे जायचं आपल्याला. तुला काय करते तू तुला जात सांगतो सर मला एक स्वप्न पडले फक्त माझ्या मागं सकाळ सकाळी कुठं नाही मला ही माशाला घेऊन असली. अरे मला एक स्वप्न पडले कसलं स्वप्न काय? मला रस्त्यात तुला घेऊन चाललो पण आपल्या सकाळ सकाळी इकडे बघून चल. लई धंदा काय बाबाजी माय तर मशाल तर नको. पहाटेचे सगळं नसते तर खरं पहाटेची जर स्वप्न खरं असले असते आता पण मी स्वप्नात किती तरी म्हण झालो आज पैसे कमवले आज. अरे तुला रात्री पडते स्वप्न पाठ स्वप्न तू गप आता जाळ तुलाच भेटेल बघितलं गपचप चल गप बोलून चल म्हणलं गप बाबा इकडून चल पाण्यात पडतील. पाण्यात पडतील नीट बघून चल. अरे इकडून चाल ना चांद्या एवढं जागा आहे गाडीतून काय करायचंय तुला? उतर एक तर आणलं सकाळ सकाळी उठून. ही झाड हिच अरे हळू ना वर ठेवू पडेल खाली तिकडे थोडं झाडावर. कुठं पण तू काय खोंदायला दर तीन खोंद ना तुला स्वप्न पडले खरं आहे सकाळी येऊन काय येडेपणा काय लावलाय मला तर काय कळलं. एकतर झोप होऊ दिली नाही माझी. तुला म्हणलं मला वाटलं सोनं बिनं निघाल ती काय मूर्ती. अरे कळायले का तुला? नाही आता उजाड होईल
मला सकाळी आपण ह्याला कुठेतरी लपून ठेवू आणि उद्या सकाळी बघू ह्याचा आपण नियोजन. घरी उचलतो मी उद्या. चल चल चल. आम्हाला पुढे येऊ. काय करायला हातावर आलतं रे. असं द्यावं. काही तू माझी वाटत अरे मी कोणाला पण ती मूर्ती कशाची आहे? राक्षसाची आहे वाटत मला शिंग दिसली त्याला. अरे देवाची पण असू शकते. अरे बा, ते शिंग होती. बरोबर. कसं काय म्हणाल तुम्हाला चल आंबसी मूर्तीचं कसं करायचं हा पण तुला कसं काय कळालं ती मूर्ती तिथंच आहे? स्वप्न आलेलं तुला म्हणून नंतर काय अरे पण तुला कसं काय स्वप्न पडलं? स्वप्न पडलं बा. पण स्वप्न खरेच होत नसते. पहाटाचं स्वप्न करत होतं तुला म्हणलं नव्हतं काय अरे पण ती मूर्ती तिथं आहे. त्या मूर्तीचं काय? कुणी पुरली असेल काय? कसली मूर्ती आहे ती? काय करायचं मग मला तर लय द्या वाटायला आता. त्याचा इतिहास काय? कुणी पुरली? आता कुणाला विचारायचं? तुला माहिती आहे तुला असं जे जिल्हे ज्याला लय माहिती आहे गावातली असं म्हणजे काय पुस्तकं, इतिहासकार पुस्तकं. मूर्तिकार ती कसली माहिती ठेवणार इतिहासकाराची? त्याला काय म्हणू नको म्हणजे असं आपल्याला सापडली फक्त त्याला विचाराय मूर्तीचा इतिहास काय त्याला विचारू चल चल पटकन चल. लाल शिंगावाला राक्षस का? असा एक राक्षस होता तरी आपल्या इथं. 12,000 वर्षापूर्वी एक राक्षस होता. त्या राक्षसाचं नाव होतं दंड राक्षस. त्याला ब्रह्मदेवानं असं एक शस्त्र दिलं होतं. त्या शस्त्रामुळे तो कुठलाही युद्ध जिंकायचा. मग त्याच जोरावर त्यानं पूर्ण 3 लोकांवर हल्ला चढवला आणि असा हल्ला चढवला की सगळे लोक सोळगे पुळ करून सोडले. देव पण अक्षरशः घाबरले. मग तो राक्षस काय करायला लागला? तो लोकांना म्हणायचा की तुम्ही देवाची पूजा करू नका, तुम्ही माझी पूजा करा. नंतर मग त्यांनी मोठे मोठे मंदिर उभारायला सुरू केले. मग त्या ठिकाणी लोक जायचे त्याला मागायचे इच्छा. मग ती कसली इच्छा असू दे, आसुरी इच्छा असो म्हणजे कोणाचा मर्डर करायचा, त्याला मारून टाकायचे, किंवा दुसऱ्याची स्त्री स्वतःची करायची, किंवा दुसऱ्याची इस्टेट स्वतःची करायची, तशी इच्छा सुद्धा तो राक्षस पूर्ण करायचा. त्याच्यामुळे काय व्हायलं की चांगले लोक वाईट झाले आणि ते वाईट लोक कुठे चालले? राक्षसाच्या मंदिरामध्ये त्याची पूजा करायची. मग असं वाटलं की सगळ्यांनी देवाला मानणं बंद केलं. मग ह्या सगळ्या गोष्टींमुळं इंद्रदेवानं काय केलं? त्यांनी त्या असुरावर हल्ला केला आणि त्या युद्धामध्ये तो राक्षस एवढा जोरात युद्ध करायला लागला की त्याने देवांना सोडकं पळकून सोडलं. त्यावेळेस इंद्रदेवाला एक युक्ती सुचली आणि इंद्रदेवाने काय केलं? त्याच्या वज्राने त्याला एकदम दगडामध्ये बदलून टाकलं. झाला मग त्या राक्षसाचा दगड झाला. त्या राक्षसाचा दगड झाल्यानंतर तो दगड थेट वरून पृथ्वीवर पडला. इंद्रदेवाने काय केलं? ते शस्त्र त्याच्या हातातून ओढून काढलं. मग तेव्हापासून त्याच्या मूर्तीच्या हातामध्ये कुठलंही शस्त्र नव्हतं. त्याचे शिंग होते लाल, अर्धवट चेहरा लाल आणि हातामध्ये कुठलंही शस्त्र नसलेला तो राक्षसाची मूर्ती, अशी एक ती मूर्ती होती. मग तरीही पृथ्वीवरच्या लोकांनी काय केलं? तीच मूर्ती उचलली आणि एका गुप्त जागेवर त्याचं मंदिर बांधलं. त्या मंदिरामध्ये त्या राक्षसाची पूजा करायची. मग हळूहळू तिथले लोक नंतर तिथे जमायला लागले. मग वेगवेगळ्या प्रकारच्या असुरीच्या त्याला मागायला लागले. मग असं झाल्यानंतर काही लोकांना समजलं, काही चांगल्या लोकांना समजलं की ह्याचे भरपूर तोटे आहेत. मग त्या लोकांनी काय करून टाकलं? ती मूर्ती उचलली आणि कुठतरी नेऊन पोरून टाकली. मग असं म्हणतात की ती मूर्ती आपल्या इथं चिरक्या राक्षसाची जो डोंगर आहे, चिरक्या राक्षस, दंड राक्षसालाच आपल्या इथं चिरक्या राक्षस म्हणतात. तर त्या डोंगरावर ती मूर्ती पुरून टाकली. पण ती मूर्ती पुरली कुठे हे कोणालाच माहित नाही. मग तुम्ही जो मला राक्षसाविषयी विचारताय तो हाच राक्षस आहे वाटतं, लाल शिंगावाला राक्षस. अर्धा चेहरा त्याचा लाल आहे आणि हातामध्ये त्याच्या कुठलेही अस्त्र नाहीत, असा तो दंड राक्षस आहे. बरं, एवढी अशी ती राक्षसाची माहिती आहे. अजून तुला कुठली माहिती पाहिजे का बाबा? जर ती मूर्ती भेटली तर काय होईल मग आता? जर मूर्ती भेटली रे भेटली कोणाला, असं समजायचं की त्याचा विध्वंस होणार म्हणजे होणार आणि त्याच्या कुटुंबाचा पण होईल, कारण तो राक्षस काय शहाणा नाही. म्हणजे ती मूर्ती फेकून द्यावी लागेल का सापडली तर? अरे असं का बोलतो? तुला मूर्ती सापडली का? नाही, ती मूर्ती जर भविष्यात पुढे चालून कुठं सापडली तर त्यामुळं कॅज्युअली विचारतो.
अरे असं का बोलतो तू? मला तर वाटेल तुम्हाला दोघांना मूर्ती सापडली वाटली. काय तर काय बोलायचं? पागलात का तुम्ही? 12,000 वर्षाखालची मूर्ती भला आम्हाला कसं सापडेल बरं? पुरून टाकली. एक विषय निघाला तिथं माणसात, म्हणून आम्ही तुम्हाला विचारायला आलो. विचारायला आलो. आणि सापडली जरी असेल ना तर मूर्ती फेकून द्या ती, कारण ती मूर्ती काही चांगली नाही. काय गुपचूपची मूर्ती जर भेटली तुम्हाला तर ती उचलायची आणि कुठं देऊन पुरून द्यायची किंवा फेकून द्यायची पाण्यामध्ये. समजताय का तुम्हाला? ठीक आहे, येऊ का? जातो आम्ही. मला काय लय भांडलं की शहादा त्याला तरी माहित नाही आणि का आपल्याकडे खरंच मूर्ती सापडली. नाम काय म्हणले ती मूर्ती हे करून टाकावं आपण, ती पाण्यात टपकट टाकू ती मूर्ती. मी काय म्हणायचो, अरे तुम्ही सांगितलं असं तसं तसं, आपण त्याला काय पण मागू शकतो. अरे काय पूजा करून येणे, पण आपल्याकडे पैसा असेल, सगळं असेल. मला नको रिस्क नको. अरे ताकद असेल आपल्याकडे, आपल्या अंगात किती ताकद येईल. अरे ते सगळे देतोय माणूस. रिस्क नको. अरे त्यानं आधी जी मूर्ती लपवून ठेवली तिथं गाडून ठेवली ते काही येळ पागल आहे का? अरे त्यानं कशी काय कारण नसतंय तसं. काहीतरी कारण असेल की उगाच कसं ठेवलंय यार. नको काय सांगू, ती मूर्ती उचलायची का नीट पाण्यात येऊन टाकली. मूर्ती खालीच आहे, आपण तिथं ठेवली आहे लपवून. आपण एक घेऊन तर येऊ. त्या डोंगर चिरक्याचा डोंगर म्हणजे ती दंड राक्षसाचा आहे, तीच आहे. ऐक त्यानं ती सांगितलंय ना, ती ती सगळं आहे. ऐक त्यानं सांगितलंय ना, ती पहिल्यांदा टाकली ना. अरे त्यानं जी पहिल्यांदा जी माणूस आहे त्यानं बाया कशी मोठी टाकली असेल का बरं पुरली असेल ती मूर्ती. काहीतरी सेन्स असेल का नाही त्याला थोडा तरी. आपण काय करू, ती मूर्ती काही तशी उचलू. खाली पण वर लपली उगी काय ओके. व्हायला काय व्हावी ते लोक रुजून पाण्यात टाकायला ते पटकन तिथं पाणी आहे. नेऊन पाण्यात टाकायचे पाणी. हे दंड राक्षसा माझा बाप तडपून तडपून मारा. बाळ्याचा बाप वारला. बाळ्याचा बाप पागल बिगल झाला काय? सकाळची पारे काय कष्ट करायला लावून. अरे आता सकाळी जाता तासावर खाली झाला इशे. आत्ताच तासावर खाली झाला. ती बाळ्याचा मोती नाही का ती कुत्र, ती मोती ती सकाळी 4 वाजता त्याचा बाप ओरडाला आणि बाळ्या आला बाहेर. बाळ्या येऊन बघतो तर काय ती मोती त्या बापाच नरड फाडाला होता. काय बोलायला सकाळची पार टाकली काय तू? आता मेलेलं दिसत नाही का तुला? बाळ्या कशा पाय राडाला कुत्र कसं बरं. अरे बाळ्या मरणात चहा बेटे कसं ते तुला सांगतो म्हातार जिथं त्याच्या मागे तिथं बरं ते कुत्र ती मोती नरड्याला फाडलं. कुठं ते कुत्र? बाळ्यानं दोंडा मारला, ती गेली जंगलात पळत गेलं. म्हणून तर आत्ताच तासाभर खाली झालं पैसे गेले ती जंगलात पळत.
मूर्तीमुळे तर झालं नसेल. नाही नाही, मूर्तीमुळे शक्यच नाही, कारण मूर्ती तर पाण्यात येऊन टाकली. कशामुळे झाले? अरे पण बाळ्याकडे बघून तर वाटणं झालं तर मला, बाळ्या वेगळा दिसायला जरा आज. मात्या तर शक्यच नाही, काहीतरी चुकीचं घडलं. शोध लावा लागेल. बघ समोर, चला जा. लावा लागेल शोधायला. गोळ झाला काय? उठ ए चंद्या उठ. ए चंद्या उठ. ए उठ. अरे चल उठ 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 लवकर चल. अरे का पागल झाला का तू? अरे चल रे जायचं आपल्याला. उठ. कुठं जायचंय? अरे उठ तू चल. कुठं? अरे चल रे तू. कुठं? अरे चल रे तू फक्त उठ उठ उठ. अरे बाळ्या एवढं रात्री कुठे घेऊन चालला तू? झोपलो अरे आता, चल रे, झोपलो चल. होतो, झोपू दे पटपट मला. चल लवकर, चल तू, आता पटपट. झोपलो होतो, रोज झोपू दे रे अरे मला. पटपट चल रे. कुठं चल कुठं चल? अरे सिक्रेट आहे चल लवकर. काय सिक्रेट आहे? कुठं नाही ना, सांग ना. अरे हाय रे काय चल लवकर. काय काय तर काय काय अरे तिथे गेल्यावर जाऊ तुला. चल तू चल तू. अरे चल रे तू चल तू चल तू दाखव. अरे कुठल्या पडत्यात येऊन आला? कसल्या पड? अरे काय असलं? काय केलंच बाळ्या ही? अरे मी ती गपचूप जाऊन मूर्ती घेऊन आलोय. तू काय ॲडबिड आहे कर? कशाला मूर्ती आणली तू? मला कशाला इथे घेऊन आला तू? माझं एक काम होतं म्हणून त्या मूर्तीला मी घेऊन आलो. आता मला समजायले बाप कस काय मला तुझा. तूच काहीतरी केलंस, तू काहीतरी केलंस बाळ्या, खरं सांग. हो मीच मारलंय माझ्या बापाला. अरे पण का मारलं तुझ्या बापाला? कारण हे इकडे तुला समजा कारण सांगतो. अरे मी लय प्रयत्न केला माझ्या बापाला मारायचा. माझ्यात हिंमतच नव्हती, होत नव्हती. मी लय बेकार होतो. कसं काय मारलं तुझं बाप? अरे मी नवस मागितला होता राक्षसाकडे. ती माझा नवस पूर्ण झाला आता, म्हणून तर मी फेडायला आलो इथे. हो रे, तुला माझी बहीण शांती माहिती आहे का? ती बारकी हा. कुठं आहे रे? ती करले देव दिसत नाही. अरे माझ्या बापानं आहे का, ती एकदा आजारी होती, आजारी पडली होती. मग आईने माझ्या पैसे दिले होते बापाकडे. मग बाप काय झालं माहिती आहे का? तुला तर माझा बाप माहिती आहे की बाप तिकडेच गायब झाला. ती बहीण मिली माझी अशी. मग तर माझ्या बापाला मी तसं, माझी तर इच्छा लय होती तुडपू म्हणायची, म्हणून मी राक्षसाकडे ही पण मागितलं होतं. काय माहिती इतके दिवस का मारलं? अरे माझ्या मनात लय ही होती. इतके दिवस का मारलं ना तू बापाला? आता अरे पण मी ती कशामुळं? राक्षसाकडे मी नवस मागितला होता बाप मारावा, पण तसंच झालं. पागल बिगल आहे का तू? अरे तसंच झालं रे माझ्या मनात. सांगितलेलं का नाही? एक तर ते इतिहासकाराकडे गेलतो आपण. ते इतिहासकार काय म्हणला, ते मूर्ती जिथे भेटल ती विध्वंस करून टाका. तुझ्या घरात विध्वंस करायला लागली ती, तुझा विध्वंस करेल. नको रका बाळ्या, ह्या राड्यात पडू नको. आणि बी टाइम नाही गेलेला. माझ्या लई लई म्हणजे काय सांगू तुला आता. अरे तू तुझ्या बापाला मारायला नवस केला? मग काय करतो? अरे पण तुला ती मूर्ती मी टाकलेली नाही पाहिजे. तू कशामुळे जाऊन आणलेली ती मूर्ती? अरे मला मारायचं होतं ना. होईल मला चल, मी जाईल हो घरी. हे सरक, मला नवस पिढू दे. अरे सामान कुठं आणलं तू एवढं? दक्षिण दिशेला मूर्तीत तोंड करून ठेवले. आता दक्षिण दिशेलाच आरती लावतो.
माझा मी नवस फेडला आता. हे चल चल लवकर चल चल. खरंच तर लक्ष येत नसेल खायला बघावं लागेल बघतो रिस्कच घेतो